महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी चर्चा रंगू लागली आहे। एक अशी चर्चा जिने महायुतीच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे। चर्चा अशी की देवेंद्र फडणवीस भविष्यात चंद्रशेखर बावनकुळे यांना मुख्यमंत्री पदासाठी पुढे करत आहेत का, आणि जर असं झालं तर एकनाथ शिंदेचं राजकीय महत्व कमी होईल का। चंद्रशेखर बावनकुळे हे सध्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत। राज्यभर संघटना मजबूत करण्याचं काम त्यांनी केलंय। अनेक निवडणुकांमध्येही त्यांनी पक्षाला बळ दिलंय, त्यामुळे भविष्यात भाजप त्यांना मोठी जबाबदारी देऊ शकतो अशी राजकीय चर्चा विश्लेषकांमध्ये आता सुरू आहे। दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड करत सत्ता परिवर्तन घडवून आणलंय। त्यानंतर ते मुख्यमंत्री झाले आणि आजही महायुतीतील ते महत्वाचे घटक आहेत। त्यामुळे जर भाजपचे भविष्यात स्वतःचाच मुख्यमंत्री बनवायचा असेल तर शिंदे गटाची भूमिका काय असेल हा प्रश्न अनेकांना पडतोय। काही राजकीय जाणकारांचं मत आहे की भाजप आता राज्यात स्वतःचं नेतृत्व आणखी मजबूत करण्याच्या तयारीत आहे। अशा परिस्थितीमध्ये बावनकुळे यांचं नाव पुढे येणं ही केवळ राजकीय चर्चा आहे की त्यामागे काही मोठी रणनीती आहे हे येणारा काळच सांगेल। मात्र याबाबत एक गोष्ट स्पष्ट आहे की आतापर्यंत भाजप किंवा महायुतीतील कोणत्याही वरिष्ठ नेत्याने चंद्रशेखर बावनकुळे यांना मुख्यमंत्री करण्याचा अधिकृत निर्णय किंवा घोषणा केलेली नाहीये। त्यामुळे सध्या या सर्व घडामोडींकडे राजकीय चर्चेच्या स्वरूपातच पाहणं योग्य ठरेल। जर भविष्यात भाजपने मुख्यमंत्री पदासाठी नवीन चेहरा पुढे केला तर त्याचा सर्वात मोठा परिणाम महायुतीच्या सत्ता समीकरणावर होऊ शकतो। एकनाथ शिंदे यांची पुढील भूमिका काय असेल, शिवसेनेतील आमदार काय निर्णय घेतील आणि भाजपचा आणि अंतिम डाव नेमका हा काय असेल, हे सर्व प्रश्न अजून अनुसरित आहे। राजकारणात एका रात्रीत समीकरणे बदलतात। आज जी चर्चा अफवा वाटते ती उद्या वास्तवही ठरू शकते, पण अधिकृत घोषणा होईपर्यंत कोणत्याही निष्कर्षावर पोहोचणे योग्य ठरणार नाहीये। कारण महाराष्ट्राच्या राजकारणात जर अचानक मोठी ट्विस्ट आला आणि चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री झाले तर राज्याच्या राजकारणात भूकंप हा होईल का, देवेंद्र फडणवीसांचा हा मास्टर स्ट्रोक असेल का, आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे एकनाथ शिंदे यांची भूमिका काय राहील। चला पाहूया या शक्यतांचा सविस्तर आढावा घेऊया। नमस्कार, माझं नाव आहे सिद्धार्थ आणि मराठी जनता आपल्या या चॅनलवर मी आपलं सगळ्यांचं स्वागत करतो। पहिला मुद्दा हा राहील की चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री झाल्यास भाजपमध्ये नेतृत्वाची नवी फळी तयार होत असल्याचा संदेश जाऊ शकतो। संघटन आणि सरकार यांच्या समन्वय साधण्यास चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाऊ शकतं। दुसरा मुद्दा असा असेल की एकनाथ शिंदे यांची भूमिका हा सर्वात चर्चेचा विषय ठरू शकतो। जर मुख्यमंत्रीपद भाजपकडे गेलं तर शिवसेनेच्या शिंदे गटाची राजकीय भूमिका ही काय असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र याबाबत कोणताही निष्कर्ष अधिकृत घडामोडीवरच अवलंबून असेल। तिसरा मुद्दा हा असेल की देवेंद्र फडणवीसांचा प्रभाव मुख्यमंत्री कोणताही असला तरी राज्याच्या राजकारणात देवेंद्र फडणवीसांचा प्रभाव हा कायमच राहू शकतो अशी राजकीय विश्लेषकांची आता चर्चा आहे, आणि त्यामुळे सरकारच्या निर्णयामध्ये त्यांची भूमिका महत्वाची राहील अशी शक्यता आता व्यक्त केली जाऊ शकते। चौथा मुद्दा असा आहे की विरोधकांची रणनीती महाविकास आघाडी या बदलावर सरकारवर टीका करत नवीन राजकीय मुद्दे उभे करू शकते। सत्ता बदलाचा अर्थ धोरण बदल असतो का, हा प्रश्न विरोधक उपस्थित करू शकतात। पाचवा मुद्दा आहे की आगामी निवडणुकांवर परिणाम जर बावनकुळे मुख्यमंत्री झाले तर विदर्भासह इतर भागातील राजकीय समीकरणांवर त्याचा परिणाम होऊ शकतो। भाजप नव्या नेतृत्वाच्या जोरावर आगामी निवडणुकांची तयारी करू शकतो। मित्रांनो, चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री होतील की नाही याचा अंतिम निर्णय पक्ष नेतृत्व आणि राजकीय घडामोडींवर अवलंबून आहे। पण जर असा निर्णय झालाच तर महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नवीन समीकरणं तयार होऊ शकतात। तुम्हाला काय वाटतं, बावनकुळे मुख्यमंत्री झाले तर सर्वात मोठा फायदा हा कोणाला होईल आणि सर्वात मोठं नुकसान हे कोणाचं होईल? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी आपल्या मराठी जनता या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।